प्रेग्नन्सीमध्ये इच्छा दाबून ठेवू नये असं म्हणतात, कारण त्यामुळे मन अस्वस्थ राहते. खूप जण सांगतात की प्रेग्नन्सीमध्ये जे खायची इच्छा होते ते खाऊन घ्यायचं, नाहीतर बेबीचं आणि आपलं मन दोघांचंही मन राहून जातं. आणि हो, डिलिव्हरी नंतर 2 महिने काहीही खाता येत नाही. म्हणून आता जे वाटतं ते मनसोक्त खायचं. आज मला खूप दिवसांपासून लाडू खायची इच्छा झाली होती, जे की आमच्या मॅडमने मी शाळेत असताना रेसिपी दिली होती. तेच लाडू खायची इच्छा झाली. मग मी फक्त 2 इन्ग्रेडियंट्स वापरले, शेंगदाणे आणि गूळ. आणि तुम्हाला एक सांगते, गुळामध्ये हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि शेंगदाण्यातील चांगले फॅट्स हार्टला हेल्दी ठेवतात. हिवाळ्यात तर गूळ आणि शेंगदाणे खाण्यास खूप फायदेशीर मानले जाते. सगळ्यात आधी शेंगदाणे छान रोस्ट करून घेतले, गूळ सुद्धा बारीक करून घेतला. मग दोन्ही एकत्र करून मिक्सर मध्ये छान बारीक केले. तुम्ही थोडे दरदरेही ठेवू शकता. मग मस्त गोल गोल लाडू बनवले आणि हो, लगेच खाऊन सुद्धा घेतले, कारण खूप इच्छा झाली होती. तर असो, तुमच्या प्रेग्नन्सी मध्ये तुम्हाला काय काय खायची इच्छा होत होती, गोड की तिखट, कमेंट मध्ये नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रेग्नन्सी मोमेंट साठी मला फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.